हेलो 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 अरे प्रज्वल, जोरात बोल, आवाज येत नाहीये. हॅलो हा, बोल बोल. आला का आवाज? हा, क्लिअर क्लिअर. हा, ठीक आहे. तर आय थिंक पुन्हा काय गेला रे, पुन्हा पुन्हा गेला आवाज. अच्छा, आता येतोय? हा. आ, ठीक आहे. तर सध्या मला नाही वाटत जास्त जण येतील. तर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता ते. काही अपडेट, काही नवीन करायलात, काही नवीन शिकायलात, काही नवीन कळलंय, अशात एखादी चांगली ट्रेड भेटलीये, असं काही? हॅलो. हॅलो. ऐक ना, ते हा. आपण क्लोज ट्रायंगल बघितलाय ना. हो. त्याच्यात आता आपण जर वरची सपोर्ट लाईन आहे ना, स्ट्रेट हम्म. जर असली ना हा. आणि खालची बघ थोडी हे राहते, मग तेव्हाच ते ग्राफ वरती जातो, असं मी कधी कधी बघितलंय. म्हणजे असे हम्म. दोन ऑप्शन आहे ना त्याचे. हम्म. कारण की एक वरची सरळ सपोर्ट लाईन स्ट्रेट असते आणि दुसऱ्या हम्म. याच्यामध्ये खालची सपोर्ट लाईन स्ट्रेट असते क्लोज तो ट्रायंगल मध्ये. एक्झाम्पल दाखवू शकतो का तुम्हाला? नाही, आता ते मी बघितलंय, नंतर कधी ग्रुपवर टाकायला. कसं असतं माहितीये का? हम्म. अं, हे का नाही, हे प्युअर डेटा अनालिसिस वाला पार्ट आहे. आणि हा. हा थोडासा म्हणजे कसं, आता तू 4 एक्झाम्पल बघितले आणि 4ही तसे होते म्हणून तुझा ठोस हा. असा हे होईल, पण कदाचित उद्याला 40 एक्झाम्पल बघितल्यावर 40 पैकी 40 तर असे नाही राहणार ना. हा, बरोबर. म्हणजे असं होऊ शकतं की तुझं बरोबर आहे, पण असंही होऊ शकतं म्हणजे 70% चान्सेस आहेत की तू चुकीचा विचार करायलास. कारण की काहीच बॉक्स मध्ये नाही बसवता येत आपल्याला मार्केटमध्ये. म्हणजे असं काही गणित नाहीये रे याला की असं झालं तर असंच होईल म्हणून. हा, तसं हे ग्राफची टेक्निकचं 50-50% असतं ना. नाही, म्हणजे आता ते डिपेंड करतं की तुमचा पॅटर्न किती चांगला आहे. बेस्ट केस मध्ये 60 to 80% पण जाऊ शकते प्रोबॅबिलिटी. 100 तर कधीच होणार नाही जगातल्या कोणत्याच एस्टिमेटची प्रोबॅबिलिटी. हा. हा, पण जर तुमचा चार्ट खूप चांगला असेल तर यू कॅन गो फॉर ऑलमोस्ट 60 to 80%. 80च्या पुढे जाऊ शकत नाही तुम्ही अजिबात. 70-75च्या पुढेच नाही जाऊ शकत. खूपच जास्त सॉलिड आणि एक दोन आणखीन व्हॉल्यूम वगैरे जर जास्त असेल एखाद्या चार्टचं, तर तुम्ही विचार करू शकता की तो 80%च्या आसपास जाईल. बट मोस्टली जर तुमचा चार्ट जर तुम्ही प्रिपेअर केला आणि तो ठीकठाक दिसतोय, तर इट इज अराउंड 60%च्या आसपास यू कॅन प्रेडिक्ट द प्रोबॅबिलिटी. ओके. हा, तर तुम्ही काही चार्ट्स काढलेत का, किंवा काही तुम्हाला लाईव्ह करून दाखवायचेत का, किंवा काही डाऊट्स असतील तर विचारून घ्या. हॅलो प्रज्वल. नाही. हा. मी जेन्युइनली काही तसं केलेलं नाहीये, म्हणजे चार्ट वगैरे. पण हम्म. म्हणजे वेळच भेटला नाही ऍक्च्युली पुण्याला आल्यापासून, आणि आता वापस आलोय मी परभणीला कसं काय रे? 2-3 दिवसांसाठी. घरी कार्यक्रम आहे तर वापस आलेलो होतो मी. बरं बरं, ठीक आहे. हा, तर हा. म्यूट करून घ्या ना काका. हा, तर बोला बोला बोला, तुम्ही बोला. नाही नाही, तर मी म्हणत होतो की तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकतात. नाही तर मग तुम्हाला जर एखादा कन्सेप्ट पाहिजे असेल तर तुम्ही सांगू सिलेक्शन शकता. सिलेक्शन स्टॉक सिलेक्शन बद्दल सांग बरं. स्टॉक कसा सिलेक्ट करायचा, म्हणजे की हा ग्राफ बघायचा बाबा आपल्याला आता, किंवा असं त्याला काही रिजिड क्रायटेरिया नाहीये. सगळ्यात मेन क्रायटेरिया असे आहे की जर मल्टिपल सर्किट दिसत असतील, ठीक आहे, तर हा तो हा हा. स्टॉक टाळायचा हम्म हम्म. अशा वेळेस.
काय अच्छा. कितीही चांगला असो पॅटर्न टाळायचा. म्हणजे हो हो. कारण की सर्किट्स जे असतात हे मोस्टली मॅनिप्युलेटेड असतात आणि सर्किट्सचा अर्थ असतो की खूप जास्त त्याच्यात व्होलॅटिलिटी आहे. म्हणजे लोक म्हणजे इतकं जास्त व्होलाटाईल झाला ते स्टॉक की तुम्हाला सेबीला किंवा जेवरी कंट्रोलर बसलेले आहेत त्यांना त्याची ट्रेडिंग बंद करावी लागली, ही नौबत आली. हम्म. ह्याचा ह्याचा तेच अर्थ असतो ना सर्किटचा की हे ह्याच्यात इतकी व्होलॅटिलिटी आली की ह्याला शेवटी वरून बंद करावं लागलं ट्रेडिंग ह्याची आजच्या दिवसासाठी. ह्याचा अर्थ असतो सर्किट. तर म्हणून मग हे जे सर्किट्स असतात हे सर्किटवाले स्टॉक मोस्टली मॅनिप्युलेटेड असतात. कारण की जे मोठे मोठे प्लेयर असतात त्यांचं ते एक्झिट काढून घ्यायला बघत असतात किंवा त्यांची एंट्री करायला बघत असतात. आणि अशा वेळेस हे जे स्टॉक आहेत हे मोस्टली टाळायचे. आता मी अच्छा. तुला सर्किटवाला स्टॉक दाखवू तर हे आहे TTML आहे, बरेच आहेत. हे बघ हे सर्किट्स असे दिसतात, बघितलं का? हे आता ह्याच्यात बरेच लोक म्हणतात की आपण मग इथे जायचं मस्त आणि रोज 5% घ्यायचे. तर असं नसतं. कारण की हा दिवस कधी येईल ह्याची कोणालाच गॅरंटी नसते. हे मी एकदा पहिल्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं की हो सर्किट हा हो हा हो दिवस हो. कधी येईल ह्याची काहीच गॅरंटी नाही सांगता येत. आणि ज्या दिवशी हा दिवस येईल त्याच्यानंतर तुम्ही विकू पण शकणार नाही आणि तुम्ही विकू पण शकणार नाही. जेव्हा एवढे दिवस तुम्ही विकू शकत नाही ते स्टॉक. ठीक आहे. आणि रोज 5% पडला. आता इथून बघा ते या दिवशी हा जर आणि ही जी कॅन्डल आहे ना ही कॅन्डल म्हणजे निव्वळ 2 किंवा 3 मिनिटामध्ये बनून जाते ही कॅन्डल. आणि जर त्या 2-3 मिनिटात तुम्ही सेल नाही केलं तर तुमचा लॉस बघा किती पर्सेंट मध्ये इथून इथपर्यंत. म्हणजे तुम्ही तुमच्या 57% म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही गमवून टाकायले तुमचे कॅपिटल म्हणायला मी, प्रॉफिट नाही. तुमचं कॅपिटलच एवढं 57% लॉस मध्ये जाईल जर तुम्ही त्या दिवशी सेल केलं नाही त्या 2-3 मिनिटात. तर असे रिस्की स्टॉक असतात आणि प्रत्येक वेळेस तुम्ही तेच सीन बघू शकता इथं. हे बघा एक दिवस आला, एका दिवशी टर्न झालं त्याच्यानंतर वापस खालचे सर्किट, एका दिवशी टर्न झालं वापस खालचे सर्किट. हे बघ सगळीकडे तेच सीन आहे. आता नंतर हे BIBCL हे सिरम इन्स्टिट्यूटचं आहे वाटतं हे स्टॉक. तर म्हणून हे माग कोरोनाच्या काळात थोडं जास्तच ह्याच्यात मॅनिप्युलेशन होत होतं. कारण की सगळ्याच जणांना वाटत होतं की सिरम इन्स्टिट्यूटची जी कोवॅक्सिन वगैरे आहे त्याच्यामध्ये या BIBCLचा चांगला स्टेक आहे आणि त्याच्यामुळे ह्या स्टॉकला लोकांनी बरंच मॅनिप्युलेट केलं. आणि ते तुम्ही बघू शकता किती मॅनिप्युलेट केलं एवढ्या सगळ्या रिजनमध्ये. कंटिन्यू सर्किट्स होते ह्याला आणि बऱ्याच जणांनी खूप पैसे कमवले ह्याच्यातून सर्किट्सच्या जोरावर आणि खूप नुकसान पण करून घेतलं दुसऱ्या लोकांनी. तर मग माझी अशी क्लिअर स्ट्रॅटेजी की मी सर्किट दिसलं की मी एंगेजच नाही करत जास्त. एवढे जास्त सर्किट असेल तर मी म्हणजे बिलकुल एंगेज नाही होत. हा एखाद्या वेळेस कमी झाले सर्किट्स किंवा हार्डली एखाद 2 सर्किट आहेत तर दॅट इज ओके. बट एवढे जास्त सर्किट असले तर कधीच एंगेज नाही करायचं. तर हा सर्किटवाला मुद्दा आहे स्टॉक सिलेक्ट करण्यासाठी, हाच मेन आहे सगळ्यात जास्त. आणि दुसरा म्हणजे जर एक्स्ट्रीम फॉल असेल, खूप जास्त बिअरिश असेल एखादा स्टॉक, फॉर एक्झाम्पल आता आपण नेटफ्लिक्सचं बघत होतो ना, तर नेटफ्लिक्स हा तर हा नासदाकवर लिस्टेड नेटफ्लिक्सचा स्टॉक आहे. आता आता बघा इथं हे खूप जास्त बेरिश साईन आहे ना. गेल्या ऑलमोस्ट 6 महिन्यामध्ये हे बघ किती किती 70% पडले. म्हणजे जर 100 रुपये लावले असते तर 30च रुपये उरले असते तुझ्याकडे जर नेटफ्लिक्स मध्ये तू या दिवशी लावले असते 100 रुपये. तर एवढा जास्त बिअरिश स्टॉक आहे. तर इथं खाली जर तो चांगला पॅटर्न जरी बनवत असेल तरी तो टाळायचा. कारण की एका दिवसात जर 20-20% स्टॉक पडायला तर त्याची खूप सध्या 40% जर स्टॉक पडायला तर त्याची खूप बिअरिश हालत आहे. आणि असे स्टॉक पण टाळून द्यायचे. हे म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे किती स्ट्रॉंग न्यूज असो, किती स्ट्रॉंग पॅटर्न असो, हा तुम्ही कमी कॅपिटलने घेऊ शकता, उगाच घ्यायचं म्हणून घेऊ शकता. बट इट इज सजेस्टेड की अशा स्टॉक सोबत रिस्क नाही घ्यायला पाहिजे. कारण की उगाच खाली पडणारा चाकू नाही पकडायचा, आपलाच हात कापला जात असतो त्याच्यामध्ये. पडत असेल पडू द्यायचं. तरी हा डॉलर मध्ये आहे ना स्टॉक? आता हा नासदाक वर लिस्टेड आहे म्हणून डॉलर मध्ये आहे ना. आता हा जो स्टॉक आहे हा नासदाक म्हणजे अमेरिकन स्टॉक आहे ना नेटफ्लिक्स.
आपल्या इथं जसं NSE BSE असतात, नॅशनल स्टॉक हा एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, तसंच अमेरिकाची नासदाक आणि डाव जोन्स असे दोन त्यांचे स्टॉक एक्सचेंज आहेत. तर हे हा नासदाक वर लिस्टेड आहे, तर हे अमेरिकन स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड आहे म्हणून हे डॉलर मध्ये आहे स्टॉक. हम्म. इथं आपल्याला रुपी पण करता येतं वाटतं. हा, हे चेंज करता येतं आपल्याला कोणत्या currency मध्ये पाहिजे. तर बघ, एकाची किंमत 16,000 रुपये, 16,432. ठीक आहे. आणि ते हा पण 40% पडल्यानंतर आहे. तर ठीक आहे, हे आपल्या च्या बाहेर आहे. तर हे असे स्टॉक असतात हे. आणि हे असे स्टॉक पण टाळायचे. आणि खूप जर खूप जास्त वाढत असेल, ठीक आहे कार्तिक, जर हेच अपोजिट सीन असेल ह्याच्या एक्झॅक्ट, हा हा, बोल ना ऐकतोय. एकदम एक्झॅक्ट अपोजिट जर सीन असेल ह्याच्या, जर अडाणी पॉवरचा जसा आहे, ठीक आहे. आता हे हम्म. जेवढं पडायले तसंच हे वाढायले, ठीक आहे. तर अशा स्टॉक सोबत हा पासून पण थोडंसं लांब राहायचं, कारण की आपल्याला नाही माहिती बॅकग्राऊंड मध्ये काय चालू आहे त्यांच्या. आणि हम्म. जो स्टॉक गेल्या काही दिवसामध्ये ऑलमोस्ट आता बघ 120% म्हणजे दुप्पट होऊन अजून पुढे गेलाय ते, तर वाढलाय, त्याची मोस्ट लाईकली प्रोबॅबिलिटी आहे की तो काही दिवसांनी खाली पडेल. एक तर अशी आपण थिंकिंग असू शकते, किंवा मग काहीतरी मॅनिप्युलेशन चालू आहे मागं, कुठून तरी खूप पैसा ओतला चाललाय या स्टॉक मध्ये, असा विचार करायचा. आणि शक्यतो असे स्टॉक पण टाळायचे. कशामुळं, तर खूप वाढणारा पण नाही घ्यायचा, खूप कमी घेणारा पण नाही घ्यायचा. आणि मोस्टली की नाही, न्यूजवाले स्टॉक पण टाळायचे. न्यूजवाले म्हणजे समजा आता उगाच कोणीतरी न्यूज आली की झोमॅटोचा जो कोणी मालक आहे त्याचे आणि कोणत्या तरी मोठ्या माणसाचे खूप भांडणं झाले, आणि तो एकदम न्यूज मध्ये आला, आणि मग अशी न्यूज मध्ये आला की हे स्टॉक खूप वोलाटाईल होऊन जातात एकदम खालीवरी. आता मागे बिटकॉइनची प्राइस इलॉन मस्क मुळे कमी जास्त होत होती, तर ते पण जर बिटकॉइन एखादी स्टॉक असला असता तर त्यावेळेस आपण त्याच्यात बिलकुल एंगेज नसतो झालो. हे न्यूजवाले स्टॉक खूप टाळायचे. कधी कधी काय होतं, खूप मोठी न्यूज येते की TCS नी 1 लाख एम्प्लॉईज घ्यायचं ठरवलं. मग आता TCS जर दरवर्षी 1 लाख एम्प्लॉय घ्यायला, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. मग ही चांगली गोष्ट आहे म्हणून मग लोक घ्यायला लागणार. तर हे असे जे स्टॉक न्यूज मध्ये आहेत हे पण टाळायचे, कारण की लोकांची मानसिकता क्लिअर असती, पण त्याच वेळेस दुसरे लोक प्रॉफिट बुक करायला पण बसलेले असतात. म्हणून हे दुहेरी तिहेरी म्हणजे हे 2-3 चाली याच्या पुढे विचार करायला लागतात, जे की ॲज अ बिगिनर नाही जमत शक्यतो. सो जे स्टॉक खूप जास्त न्यूज मध्ये आहेत, फॉर एक्झाम्पल रिलायन्स वाल्यांना नवीन खूप मोठा कॉन्ट्रॅक्ट भेटला, L&T ला कोणते तरी खूप मोठा रोडचा किंवा हायवेचा कॉन्ट्रॅक्ट भेटला, अशा ज्या गोष्टी असतात, ह्या एक तर लॉंग टर्म मध्ये इफेक्ट आहे यांचा. आणि दुसऱ्या गोष्टी की लोक लगेच, आता समजा आता कॉन्ट्रॅक्ट भेटला ना, तर लगेच 10 मिनिटात त्याची प्राइस झपाझप वाढायला लागते जर मार्केट चालू असेल तर. तर अशा गोष्टी थोड्याशा टाळायच्या, कारण की ज्या स्पीडनं आता मागं HCL ची न्यूज, HDFC ची न्यूज आली होती, तुम्ही जर बघितली असेल की HDFC आणि HDFC बँक मर्ज झाली, ठीक आहे. हा ही न्यूज खूप आली होती. तर ज्या दिवशी न्यूज आली ना, त्या दिवशी हे बघ, हे इथून इथं जंप झाला हा स्टॉक. किती जंप बघायचा, किती आहे, फक्त 5% जंप, म्हणजे ओपनच 5% अप झाला, ठीक आहे. आता हे तू बघितलं की पाच हम्म. टक्के अप झाला आणि एका दिवसात 20% गेला काहीतरी टोटल. हे बघे, हे जर मॅक्स पकडलं तर 10 आहे, आणि मॅक्स जर पकडलं तर 15%. आता हा 15% गेला, याची खूप मोठी न्यूज झाली बाहेर, ठीक आहे. आणि हे सगळ्या न्यूज बेस्ड स्टॉक आता हा 5% पडल्या दिवशी वाढला, आणि त्याच्यानंतरची याची कहाणी बघा, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आतापर्यंत 20% खाली, म्हणजे वाढायला 10% आणि पडायला 20%. ही जी स्टोरी असते बरोबर. ना, हे असे असतं, हे न्यूज स्टॉक असे फसवतात. हा, जर तुम्हाला न्यूज आधीच माहिती आहे, फॉर एक्झाम्पल 4 दिवसाने येणारी न्यूज आजच माहिती आहे, फॉर एक्झाम्पल या दिवशी जर तुला माहित असतं की असं काही होणार आहे या दिवशी किंवा या दिवशी, तर घेणं एखाद्या वेळेस लॉजिकल होतं की नाही बाबा घेतलं. पण हे तर म्हणजे त्या मॅनेजरला पण माहित नव्हतं की असं काय होणार आहे, जो मालक आहे HDFC बँकचा, ठीक आहे. तर ही न्यूज आपल्यापर्यंत पोहोचणं इज व्हेरी रेअर, की एखाद्या कंपनीची गोष्ट तुम्हाला खूप आधीच कळली आहे, अनलेस तुम्ही त्या कंपनीच्या बोर्डमध्ये आहात किंवा एखादं त्याच्यात काम करतात, किंवा तुम्ही त्याचे मालक आहात, प्रमोटर आहात, अशा वेळेसच तुम्हाला या गोष्टी कळतात. आणि मोस्टली मोठ्या लोकांनाच या गोष्टी कळतात, रिटेलर पर्यंत ही गोष्ट यायच्या आधीच खूप काही घडून गेलेलं असतं.
आणि रिटेलर बरोबर त्या दिवशी घेते ज्या दिवशी हे दिवस आहे. या दिवशी रिटेलर पर्यंत घटना पोहोचते आणि या दिवशी सगळे मोठे मोठे लोक त्यांचे पैसे ऑफलोड करायला लागतात. तर माझ्या ओळखीच्या बऱ्याच जणांनी ही 10% वाढ बघितली आणि या दिवशी बाय केलं. या ग्रीन वाल्या दिवशी अजून वाढणार म्हणून बाय केलं आणि दुसऱ्या दिवशी आता 20% लॉस मध्ये सध्या त्यांचा गाडा चालू आहे. काही जणांना मी इथं एक्झिट करायला लावलं होतं, काही जणांनी तरी नाही केलं आणि आता 20% लॉस मध्ये होल्ड करायलेत बरेच जण. कशामुळे तर हे न्यूज बेसिसवर ट्रेड केल्यामुळे. म्हणून न्यूजचा आणि ह्याचा बिलकुल संबंध नका लावू. न्यूज बेस्ड अनालिसिस करायचं असेल तर तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करा, चार्ट अजिबात बघू नका. आणि जर टेक्निकल अनालिसिस करायचं तर न्यूज अजिबात बघू नका. आणि जर दोन्ही करत असाल तर दोन्ही गोष्टी मिक्स नका करू. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एचडीएफसी बँकची न्यूज ऐकली तर मग तुम्ही एचडीएफसी बँकचा चार्ट आज उघडूच नका. हे स्ट्रिक्ट डिसिप्लिन पाळा एवढं की जर तुम्ही एचडीएफसी बँकची न्यूज आहे तर चार्ट बेस्ड काहीच करायचं नाही, मग न्यूज बेस्ड करायचं. आणि जर जेव्हा चार्ट बेस्ड करत असाल तेव्हा न्यूज बेस्डचा काहीच विचार करायचा नाही. हे थोडंसं एक महत्वाचा रूल आहे. आणि हे बऱ्याच जण आहे ओके. ना ह्या दोघांना मिक्स करायचा प्रयत्न करतात की नाही नाही याचा पॅटर्न पण भारी आहे आणि याची न्यूज पण आहे माझ्याकडे. बस मग तिथंच फसतात सगळे. मी पण हे ट्राय केलेलं आहे की याची न्यूज पण आहे माझ्याकडे आणि याचा पॅटर्न पण चांगला आहे, म्हणजे माझ्याकडे डबल धमाका आहे आणि मी डबल पैसे कमवेल असा विचार करून मी बऱ्याच स्टॉक मध्ये गेलेलो आहे. आता तुम्ही जर ह्याला व्यवस्थित बघितलं तर हा काय ट्रायंगल पॅटर्न काय फार खराब नाही. ठीक आहे, याला पण 3-4 रेजिस्टन्स आहे, 4-5 सपोर्ट आहे आणि हा पण काय ट्रायंगल पॅटर्न फार खराब नाही आहे एंट्रीसाठी. बट जे झालं एक्झिट तर त्यांना दिला पण वापस नुकसान बघा कसं झालं. तर असे स्टॉक जे असतात हे क्षणिक सुख देणारे असतात मोस्टली. तर ह्यांना पण म्हणजे मी तरी टाळतो. तुमच्यासमोर मी सगळे त्याचे ठेवलेत की आस्पेक्ट्स ठेवलेत काय काय होऊ शकतं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला जर तरी पटत असेल तर यू कॅन डेफिनेटली गो. अँड ट्राय अँड एरर साठी तर नेहमी स्कोप आहे मार्केटमध्ये. तुम्ही ट्राय बिलकुल करू शकता, तुमचे पैसे डुबवून घेऊ शकता आणि किंवा खूप प्रॉफिटही करू शकता. तर दोन्ही साईड आपल्या हातात आहे. नेहमी ट्राय करून बघायचं. मी हे सगळं ट्राय करून बघितलेलं आहे आणि म्हणजे हे सगळ्या न्यूज बेस्ड हे आणि टेक्निकल बेस्ड मिक्स करणं किंवा फक्त न्यूजच्या बेसिसवर घेणं अशा सगळ्या गोष्टी बऱ्याचशा मी केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय मला फारसं प्रॉफिट नाही झालेलं आहे. म्हणून इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग या दोन्ही गोष्ट सेपरेट ठेवायच्या नेहमी. when you are investing at that time you should only invest and when you are trading at that time you should only trade. मग म्हणजे दोन्ही मिक्स नाही करायचं अजिबात. तर ही तिसरी गोष्ट होती. तर पहिली गोष्ट म्हणजे सर्किट असेल तर सोडून द्यायचं, खूप वाढ किंवा खूप चढ असेल तरी सोडून द्यायचं. आणि न्यूज बेस्ड असेल तर स्टॉक्स मिक्स नाही करायचे. म्हणजे न्यूज बेस्ड असेल तर चार्ट्स मिक्स नाही करायचे आणि जर चार्ट बेस असेल तर न्यूज मिक्स नाही करायची. तर हे 3 मुद्दे आहे. मी इथे चॅट बॉक्स मध्ये लिहून पण देतो रेफरन्स साठी की हाऊ टू सिलेक्ट अ स्टॉक. हाऊ टू बेसिकली आपण सिलेक्ट नाही करत आहे आपण, म्हणजे एलिमिनेशनची मेथड वापरतोय की हे वाले नाही पाहिजे बाकी वाले पाहिजे. तर कोणते वाले स्टॉक नाही पाहिजे आपल्याला, तर आपल्याला पाहिजे सर्किट वाले. जे सर्किट वाले आहेत, सर्किट असेल तर नाही घ्यायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की खूप वाढ किंवा खूप राईज किंवा फॉल जर असेल खूप जास्त तर नाही घ्यायचं. आणि नेवर मिक्स न्यूज विथ टेक्निकल अनालिसिस. चार्ट आणि ह्याला कधीच मिक्स नाही करायचं. तर ठीक आहे, मोस्टली हेच 3 मुद्दे आहे जे मी पाळतो. अँड बाकी अजून एक माझ्यासाठी छोटासा फॅक्टर आहे की जर आपण तो स्टॉक घेण्याचे आहेत का आपलं बजेट असेल तरच बघायचा, नाही तर नाही बघायचं. ठीक आहे, म्हणजे जो स्टॉक 25-30 हजाराचा आहे एक शेअर ते मी बघत नाही. तर हे तुमच्या कॅपिटलवर बेस्ड आहे आणि तुम्ही तेवढे ट्रेड घेऊ शकता का नाही, तर हे सगळ्यांसाठी लागू नाही होत. माझ्यासाठी होतं म्हणून मी हा पण एक माझा क्रायटेरिया आहे. तर आणखीन काही? तू किती असे चार्ट पॅटर्न बघतो? अरे मी दिवसभर बघत बसलेलो असतो. तसं सध्या आता नाही तरी पण आता तू कसं
सांगितलंय फक्त कोणता ट्रायंगलचं सांगितलंय ना, हा हा. म्हणून मी म्हणतो असे अजून जास्त पाहिजे होते पॅटर्न. अरे काय नाही रे, कारण की आता ट्रायंगलच हे बघ, तुला सांगतो ट्रायंगल सगळ्यात पॉवरफुल आहे यांच्यात, म्हणजे हा हा पॉवरफुल सगळ्यात विश्वास जे म्हणतो ना आपण, ट्रायंगल वर हा करता येत असतो विश्वास. चॅनल्स हम्म, पण असतात, चॅनल्स मोस्टली धोका देतात, ठीक आहे. हम्म, पण म्हणजे चॅनल्स आर ऑल्सो ट्रस्टेबल, ठीक आहे. आता हे प्रेझेंट जे आहे ना, हे मी या दिवशी घेतलं होतं इथं, या दिवशी, हा ठीक आहे. नंतर मग मी होल्ड केलं केलं केलं, आणि नंतर मी थोडंसं खाली आल्यावर विकलं कुठंतरी, थोडं माझं प्रॉफिट मध्ये लॉस झालं होतं, या दिवशी विकलं वाटतं इथं कुठं, हम्म, ठीक आहे. तर मग हे असे असतात, आणि त्याच्यानंतर जर मी विकला नसता तर तो इमॅजिन करू शकत होता मला अजून 1-2 दिवस थांबावं लागलं असतं मोठ्या फॉल मध्ये. हम्म, आणि म्हणजे मी इथं विकून टाकलं असतं जर हा आणखीन जर पडलं असतं तर. पण मग इमिजिएटली दुसऱ्या दिवशी हे वोलाटाईल होऊन जातात रे. ऍक्च्युली सीन कसा असतो की जेव्हा चॅनल ब्रेक करतं ना, ते खूप वेळ इथंच टाइमपास करतं त्या ट्रेंड लाईन पाशी. हे तो आता हे हा इथं बघू शकतो, इथं किती टाइमपास केलाय त्याने. हम्म, आता हे एक ऑलमोस्ट एक, आता बघ ना, इथून जर आपण इथपर्यंत गेलो तर 3 मार्च पासून 5 एप्रिल पर्यंत महिनाभर खाल्ला नाही ना एवढ्या इथं. हा तर हे असे जे असतात ना, हे थोडं टाइमपास करतात हे लोक चार्ट मध्ये, म्हणून ते दे आर नॉट व्हेरी अप्रिशिएबल. आता मी तुला अपोलो हॉस दाखवतो. आता हे रिसेंट मी अजून होल्ड करतो याला, अपोलो हॉस्पिटल्स. एक मागच्या आठवड्यात काहीतरी घेतला होता मी. तर हा राईट, अपोलो हॉस्पिटल होतं का पाईप होतं ते? पाईप होतं. अपोलो पाईप 13% नडे कोणता, हा राईट, हेच आहे. तर ऍक्च्युली हा पॅटर्न होता, आणि मी हा ट्रायंगलच आहे बेसिकली जर आपण व्यवस्थित बघितलं तर. हा तर मी या दिवशी घेतला होता, या दिवशी, हम्म, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे विश्वास बघ ना तू, धोका नाही दिला ना त्यानं, हा ठीक आहे. टाइमपास पण नाही केला, धोका पण नाही केला. हम्म, ट्रायंगल पॅटर्नचं कसं असतं, पडलं तर पडणार, वाढलं तर वाढणार, टाइमपास नाही हा करणार आपण. बरोबर. हा तर म्हणून म्हणजे मी जास्त विश्वास ठेवत असतो ट्रायंगलवर. तसं मी एसीचा पण एक ट्रायंगल काल परवाच घेतला, मी फ्रायडेला घेतला वाटतं, नाही फ्रायडे, गुरुवारी घेतला. तर ह्याला पण मी होल्ड करतोय सध्या. या दिवशी या ब्रेकआउटला इथं एंट्री केली होती मी, इथे या दिवशी. आता दोन दोन दिवस वाढलंय, आज थोडस पडलंय, बघू आता मंडेला काय होतं. तर सध्या मला इतके दिवस, बरेच दिवस मला टाइम नाही भेटला रे, मी कॉलेजमध्ये होतो म्हणून. आणि हम्म, आता मला इंटर्नशिप लागली तर मी ऑफिसमध्ये आहे, म्हणून मला टाइम हा भेटायला आहे आता. आता बघ, हा चार्ट आहे एक, बरं झालं दिसला मला. आता तुम्ही म्हणू शकता हे पण एक चॅनल ब्रेकआउट आहे, ठीक आहे. हा जे काही हा आहे हे खरंच आहे, पण हा ह्याचा स्लोप बघ किती जास्त आहे, हा अँगल बघ किती जास्त आहे, कळतंय का तुला? जर आपण इथे एक हॉरिझॉन्टल लाईन काढली, ठीक आहे, तर हा अँगल बघ किती जास्त आहे, हा आला, हा जो अँगल आहे हा इथला, हा हा खूप जास्त आहे ना रे. हे बघ ना असं कसं आहे, हा ठीक आहे. म्हणजे जर तू हा ह्याच्यामध्ये बेसिकली 10 दिवस जरी पैसे ठेवले काय, हा आणि काहीच नाही झालं, तर 10 दिवसानं तर इथं यायला ना. समजा ब्रेकआउट नाही झालं तरी ते असं 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 करत खालीच पडायले ना ओव्हरऑल, हा बरोबर. ठीक आहे. मग मग जर असे स्टॉक नाही घ्यायचे तर कसे घ्यायचे? तर हे असे घ्यायचे, हे बघ, हे दिस गाय आय एम होल्डिंग अँड आय एम प्राऊडली होल्डिंग. तसं मी हे विकलं काही दिवसाआधी इथे कुठेतरी. आशेवाल्या घे ना, एक्झॅक्ट ऑपोजिट. ह्यानं टाइमपास जरी केला तर हे ओव्हरऑल वर चालले ना, कळायला बरोबर. का तुला? हा हा यानं टाइमपास जरी हे बघ, टाइमपास जरी केला तरी 2-2.5% निघाले पाहिजे आपले, असं विचार हम्म ठेवायचा. हा 10-12 नाही निघो, 20-25 नाही निघो, पण नुकसानात कशाला जायचं? हा आता NMDC होता, ठीक आहे, बरेच दिवस खाली पडला पडला पडला. मी तर वाटच बघू लागलो किती पडतो काही नाही. तर हे पहा, NMDC बरेच दिवस इथून पडत राहिला खाली, हे पहा. हम्म. तर आणि हा खाली येत होता येत होता येत होता. या दिवशी मी इथं घेतलेला आहे, इथे एंट्री केलेली आहे मी व्यवस्थित माझी.
आणि आता इथं हा ब्रेकआउट होतो का ब्रेकडाऊन होतो याच्यावर माझं एक्झिट डिपेंड करेल. का मी एक्झिट केलं का काय माहिती, बघावं लागेल मला. फ्रायडेला थोडा एक्झिट्स मारला होता बराच वेळेसाठी त्यामुळे. पण ठीक आहे, म्हणजे हे पण काही लॉस मध्ये नाही काढलंय मी. बघ ना, ओव्हरऑल वाढ होती म्हणून हे माझं खाली आल्यानंतर पण त्याच्यावर राहील. कळलं का? हे हा 2% हा भेटलं ना मला, काही नाही झालं तर. हा. हे असं असतं रे, 2% हे वाढणारे वाले स्टॉक घ्यायचे. स्लाइटली इन्क्रीजिंग, एकदम खूप वाढणारे पण नाही. एक मिनिट हा. तर ही पण एक गोष्ट आहे जी आपण लक्षात ठेवू शकतो चार्ट्स बघताना. आणखीन काही? मागच्या वेळेस आपलं कुठपर्यंत झालं होतं? ट्रायंगल्स सांगितले होते मी, पॅटर्न सांगितले होते. बाय सेल बद्दल जास्त मी बोललो नव्हतो. हा, हम्म, बाय. ठीक आहे. तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंट्स आहेत का सगळ्यांचे? हो, मग आहे. अं, हा, तर समजा प्रॉपर चालू झाला असेल ना, म्हणजे विकत घेणं वगैरे सगळं व्यवस्थित हो चालू झालं ना, हो, व्यवस्थित. तर ठीक आहे. उद्यापासून काय करा, सोमवारपासून तसं तर उद्या दिवसभर बसा, वेगवेगळे स्टॉक्स हा पहा आणि हा, काही शॉर्टलिस्ट करून ठेवा, कागदावर लिहून ठेवा चालेल. स्टॉक्स की हे उद्या हा. बघायचे. आणि मंडेला आपण प्रोबॅबली सोबत करू शकतो. सोबत म्हणजे चालेल. घ्यायच्या आधी फक्त सांगायचं की बाबा हे घेऊ का, हे करू का. हा हा. ऐक ना प्रज्वल, हा, पेनी स्टॉक्सची लिस्ट आहे का तुझ्याकडे? म्हणजे पेनी स्टॉक्स हे बघ यार, तुला इमानदारीने सांगतो, पेनी स्टॉक्सची लिस्ट तुला जगात कुठेही भेटेल सहज, नुसतं गुगल सर्च केली तरी भेटून जाईल. नाही, पण चांगल्या तेच ना. हा, पण पेनी स्टॉक्स जे असतात अरे ना, ह्यांचं मार्केट कॅप, एक तर सगळ्यात पहिले पेनी स्टॉक्स हे शब्द वापरू नको जर तुला कमी पैशाचे स्टॉक असं म्हणायचं असेल तर. कमी पैशाचे स्टॉक. हा, पेनी स्टॉक वेगळा असते. हे बघ, पेनी स्टॉक म्हणजे ते स्टॉक ज्याची मार्केट कॅप 100 करोड पेक्षा कमी आहे. तर जर त्यानं हम्म 100 करोडचाच एक शेअर ठेवला असेल, फक्त एकच शेअर माझ्या कंपनीचा, तर तरी पण तो हम्म. पेनी स्टॉक आहे. ठीक आहे. अच्छा, म्हणजे कमी कमी फेस व्हॅल्यू वाले स्टॉक, हा, फेस वाले नाही, कमी शेअर प्राइस वाले असेल. शेअर प्राइस वाले. हा, तेच. तर असे आहे यार थोडेसे, NHPC NTPC म्हणजे आहेत तुझी असे. एखादी लिस्ट वगैरे आहे का? मी नाही काढली यार अशी लिस्ट, म्हणजे माझी जी वॉच लिस्ट आहे ती पाच हम्म. हजाराच्या पर्यंत आहे. त्याच्यापेक्षा वर जास्त बापरे. ठेवत नाही. हम्म. असतील एखादे, पण ते फक्त बघण्यापुरते असतील माझे, अच्छा. लक्ष ठेवणारे वगैरे. हा, हे NHPC आहे बघ, हे लक्षात ठेव. 35 हम्म रुपयाला हम्म काहीतरी आहे. NHPC, हा, ओके. हे चांगली गव्हर्नमेंट कंपनी आहे ही. NTPC पण असेल ऑलमोस्ट. हा, हे थोडं महाग झालं अशात, 160 रुपयाच्या आसपास आहे. हे घे पुन्हा तुला हेच TV18 नेटवर्क 18 यांचा भाव सध्या काय चालू आहे माहिती नाही, पण हे पण स्वस्त आहे. अच्छा. नेटवर्क 18 18 का 52 रुपये काहीतरी, बापरे 98 ला गेले. ठीक आहे, तर हे पण आहे. ह्याचाच एक भाऊ आहे TV18 ब्रॉडकास्ट. हा आहे बघ, 71 रुपये. अजून 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 बिंदा लॅग्रो एक आहे, हे मळ्याला मी घ्यायला लावला होता. बिंदा लॅग्रो मळ्यानं खूप पैसे कमवले माहिती का याच्यात. त्याला काहीच माहित नसताना पैसे कमावले याच्यात. मुळ्यानं जे स्टॉक घेतला त्याचे पैसे झाले सोनं. बस बस, हे 27 रुपयाचा बिंदा लॅग्रो स्टॉक. त्यांना 200 रुपयाचे काहीतरी घेतले होते फक्त, आणि मग मला फोन करते, भाऊ 200 चे 250 झाले. म्हणलं चला बाबा, तुझं नुकसान नाही झालं त्याच्यात कसे. पुन्हा मी माझ्या काकाला एकदा हे घेऊन दिला होता, काकाने माझ्या 2000 घेतले होते. 2000 शेअर्स घेतले होते. बजाज हिंद, हे 8 रुपये काहीतरी भाव होता तेव्हा, आणि 56% प्रॉफिट झालं होतं. आता 21 रुपये भाव आहे. हे बघ, ही जी वाढ आहे ना, ही वाली आम्ही कॅप्चर केली होती. हे झेंडा दिसायला, झेंडा इथं, ते झेंड्याच्या दिवशी आम्ही घेतलं होतं, या झेंड्याच्या दिवशी.
आणि इथून हे एवढं 56% वाढ भेटली होती. इथपर्यंतच घेतलं होतं आम्ही, इथेच कुठेतरी इथपर्यंतच. हो राईट, 65% वाढ भेटली होती आम्हाला. आणि आणखीन याचा स्कोप होता, पण ते खाली उतरायला लागलं होतं म्हणून आम्ही विकून टाकलं होतं. तर असे पण हे पण स्टॉक चांगला आहे. पण का नाही, जे कमी पैशावाले असतात ना, जनरली हे पेनी स्टॉकच असतात मोस्टली. आणि कसं होतं की हे मॅनिप्युलेट केले जातात बॅकग्राऊंड मध्ये. तर मग मी तुम्हाला एक वेबसाईट सांगतो, किंवा इथे पण जर दिसत असेल कंपनीचं मार्केट कॅप इथं दिसत असेल कुठेतरी, तर ते पण बघ. हे येतं मार्केट कॅपिटलायझेशन आहे बघ. कळलं? 27.89 विच इज ठीक ठाक. 27 बिलियन इज ओके. ठीक आहे, म्हणून हा स्टॉकला आपण ट्रेड करू शकतो. तर कोणताही जेव्हा स्टॉक कळेल ना तुम्हाला, तर इथे येत जा आणि त्याचं मार्केट कॅप बघत जा. जर तो पेनी स्टॉक असेल 10-12 करोड, 15 करोड, 20 करोड, 100 करोडच्या आत जर असेल, मोस्टली 50 करोडच्या आत असेल तर विषयच नाही त्याचा. कारण की बघ ना, विचार कर, 50 करोडच्या आसपास जर मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि कोणीतरी येऊन त्याच्यात 50 करोड रुपये टाकले, तर स्टॉकची किंमत डायरेक्ट दुप्पट व्हायची. ठीक आहे. तर हे असं असं हे लोक बॅकग्राऊंड मध्ये ब्रोकर्स वगैरे मॅनिप्युलेट करतात अशा गोष्टींना. म्हणून पेनी स्टॉक्स पासून दूर राहावे. आणि पेनी स्टॉक्स पासून दूर राहावे, कमी किमतीच्या स्टॉक्स पासून नाही. तर आय होप तुला कळलं याच्यातून काहीतरी. हे बघ, येस. L&T फायनान्स होल्डिंग, हे बघ तुझा लकी आहेस तू. अजून एक भेटला आपल्याला 88 रुपये. हम्म. L&T फायनान्स होल्डिंग. L&T, NHPC, TV18 ब्रॉडकास्ट, अजून नेटवर्क 18 ब्रॉडकास्ट, नेटवर्क NTPC. 18 बँक ऑफ ब्रॉडकास्ट. बरोडा पण आहे ना. हा, बँक ऑफ बरोडा बँक ऑफ हा बरोडा 300 समथिंग आहे. 300 असेल ना असेल वाटतं. रे. कमी स्वस्त हा. आहे, 111 आहे. हो. अरे 111 आहे. अरे ओके. बरेच असतात रे, बरेच अरे असतात. मागे 300 गेला होता ना बँक ऑफ बरोडा. हे बघ, लगेच व्हेरीफाय नाही करता येते आपल्याला. हो, गेला होता. हा, गेला होता का? 226 होता. गेला होता, अरे 226. हो माहिती मला. हे बघ, काहीच तो खोटं नाही खूपच जुना याच्यामध्ये. आहे. बघ, न्यूज लगेच हा होतात का नाही टेस्ट. हा असं असतं रे, म्हणून स्वतःच अनालिसिस करायचं नेहमी. ह्यानं सांगितलं त्यानं सांगितलं म्हणून घेतलं तर मग हम्म. काय होतं. आणि मी सगळं करून बघितलेलं आहे जिंदगीत. बँक ऑफ बरोडा इन्व्हेस्टमेंट साठी कसं आहे प्रज्वल स्टॉक? तेच सध्या SBI वगैरे आहेत ना, मग ह्याच्यात कशाला करायचं. नाही, बँक ऑफ बरोडा बद्दल विचारत आहे मी. नाही, ह्याचे दिवस सरलेत. बँकेचं काय रे, असे फ्रॉड झाले ते झालं. हा, बँक मध्ये मला नाही विश्वास. मी HDFC पण नाही घेतलेले. म्हणजे ते ब्लू चिप अच्छा. जरी असेल आणि त्याचं खूप फेमस जरी असेल तरी नाहीये माझ्याकडे HDFC. बँक मला जास्त विश्वासच नाही वाटत. मला वाटते आता क्रिप्टोमुळे बँकच बंद होणार. म्हणून मी काय बँकच्या बिझनेस मध्ये नाही भाव देत जास्त. असते मी ट्रेड बीड करत असतो त्याच्यामध्ये. SBI मध्ये मागे चांगले पैसे भेटले होते मला. SBI नाही. फक्त चार्ट असल्यावरच करायचं का रे? हा चार्ट असल्यावरच करायचं हा, ट्रेड. बँक मध्ये फक्त चार्ट वगैरे असेल तरच उडी मारायची, गपागप पैसे कमायचे आणि तसंच त्याच स्पीड न पळून निघायचं बाहेर. काय डोकं नाही. हा, पण आहे रे स्टेट. लॉंग टर्म होल्डिंग साठी यू कॅन लाईक होल्ड अशा गोष्टी. स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC ह्या चांगले स्टॉक येते जर तुम्हाला विश्वास असेल यांच्या बिझनेस मध्ये. तर मला त्या SBIच्या लोकांनी खूप त्रास दिलेला आहे, म्हणून मला नाही आवडत. माझं अकाउंटच नाही सेम बंद सेम केलं. सेम सेम. हा, आता ते पर्सनल ग्लिच आहे माझा. फक्त माझ्यासोबत असं झालेलं असू शकतं, बऱ्याच जणांची जिंदगी सवारली आहे. पण मला खूप त्रास दिला म्हणून मी घेणार नाही, माझा पॉइंट. बँकेने दिला काही याच्यात दिला? नाही, बँकेने दिला बाबा. माझं अकाउंटच खोललं नाही 6 महिने, रोज चक्कर मारली. हा, तसं तर प्रत्येक बँकचं आहे रे अरे असं. नाही रे बाबा, मला बँक ऑफ महाराष्ट्रनी ना SBI हा. थोडी जास्त आहे रे. खूप त्रास देतात हम्म. रे हे लोक. ते जाऊ दे, पण त्यांचं ऑपरेशन वगैरे फायनान्शियल चांगले, ज्याला इच्छा आहे त्यांना करू शकतात आणि पैसे पण कमवू शकतात. तो आपली आपली इच्छा आहे. ओल्टाज बघ बघ.
एक असं भरपूर आहे. हे बघ, हे बँक ऑफ महाराष्ट्र पण स्वस्त आहे कार्तिक. 18 रुपये. हम्म. हा, मग बँक ऑफ इंडिया बघ ना. ठीक आहे, पण हे नाही घ्यायला. आता मला सांगा, हे घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? आता तो जास्तच खाली जाऊ राहिला डाऊन. हा, आणि ते काय वाटतं? रेडिश किती जास्त रेड 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 आहे. हा. म्हणून नाही घेत. हॅलो. हा. हा प्रज्वल, विचारू का काही? हो, विचारा ना. प्रशांतचा हो हो हो, माहिती आहे मला. CDSL हॅप्टिक माइंड जबरदस्त जबरदस्त कंपनी आहे, डोळे झाकून घे. केलेलं आहे नाही मी. होते माझ्याकडे होल्ड. हा हा हा. चार्ट आणि बेस्ड थोडा घेऊ नका तुम्ही त्यांना, इन्व्हेस्टिंग करा त्याच्यामध्ये. लॉंग टर्म साठी आहेत ते हा स्टॉक. हो, लॉंग टर्म साठी हा, माझ्याकडे होते ते. जबरदस्त स्टॉक आहे. दोन्हीचं मी अनालिसिस केलेलं आहे. हा म्हणजे फंडामेंटल बघितलेले आहेत मी स्वतः. आणि म्हणजे हा हा माझ्यानुसार तर ते सध्या ठीक आहेत. हॅपीएस्ट माइंड मध्ये मी सध्या एंट्री नाही घेत आहे, कारण की मला वाटतं ते आणखीन खाली येईल. हा बरोबर. हा ठीक आहे, मधात तो त्या ACM लिस्ट मध्ये कुठेतरी टाकला गेला होता. आहे, अजून आहे तो लिस्ट मध्ये. हा, तर तो आता त्याच्या बाहेर येईल तेव्हा मग मी वाट बघतोय. सध्या पडेल आणखीन. बरोबर. त्याच्या IEX क्रुशल, पण हा राईट, त्याच्या क्रुशल लेवल जर बघितल्या तर 950 आहे एक इम्पॉर्टंट लेवल. हा 950, हा आणि त्याच्यानंतर जर मग बघितलं तर मग 850, 700 आसपास. ठीक आहे, एवढा तर नाही पडेल, पण तो 950 पर्यंत नक्की येईल. तेव्हा मी हो, 950 पर्यंत केलं. हा, तेव्हा मी एक एंट्री 5-10 घेईन. वर्ष, एक लॉंग टर्म साठी, म्हणजे 4-5 वर्षासाठी नाही नाही, फ्युचर काहीच नाही. गेलं. ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये खूप कंपनी इन्व्हेस्ट करते. हो बरोबर. नवीन आहे का? हा, नाही नाही, जुनाच आहे हा. IT स्टॉक आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा हा. मध्ये खूप जबरदस्त इन्व्हेस्टिंग आहे यांची. मला ह्याचा IPO भेटला होता. अच्छा अच्छा, क्या बात आहे. याचा एक आणि क्लीन सायन्सचा एक, 2 IPO भेटले होते. पण मी प्रॉफिट बुक करून एक्झिट झालो. अरे यार, ऍक्च्युली हा. त्यांनी 1600 पर्यंत गेले होते. आणि हम्म. क्लीन सायन्सचा तर काहीतरी 2400च्या आसपास, 2200-2400. नाही नाही, हॅपीएस्ट माइंड जी तो पण कंपनी आहे ना, ऍक्च्युली कसं आहे, मी हा. स्वतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये इंजिनिअरिंग करतोय. अरे वा, काय बात. हा, तर मग म्हणून मला खूप माहिती आहे की या फील्ड मध्ये किती स्कोप आहे. हा हा. आणि त्याच्यामध्ये ही कंपनी खूप जास्त पैसा इन्व्हेस्ट करते, आणि हे स्वतः पण प्रोडक्ट्स बनवत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हो बरोबर. हा, म्हणून म्हणजे मी पर्सनली याला वाचलेलं आहे, आणि खूप चांगली कंपनी आहे ही. फायनान्शियल ॲज ऑफ नाव ठीक आहेत, पण थोडंसं मॅनिप्युलेशन वाढू लागलं याच्यामध्ये, म्हणून ACM लिस्ट मध्ये टाकून दिलं त्यांनी याला. बरोबर बरोबर. हा हा, म्हणून आता हे मी वाटच बघतोय बाहेर कधी येते म्हणून. हा, नाही ते काय नाही चांगलं झालं तर फ्युचर चांगलं 950 देईल. ला घेईल मग मी. नाही, मी होते माझ्याकडे, हम्म. पण मी जरा थोडं दुसऱ्या एका कामासाठी ते विड्रॉ केलं सगळं, म्हणजे एकदम झालं. अच्छा. CDSL यांनी मला चांगलं प्रॉफिट करून दिलं. नाही, CDSL वगैरे पण ठीक आहे, पण सध्या तो फ्लॅट झालाय म्हणून मी थांबलोय. हो, तो पण ASM लिस्ट मध्येच आहे. हा, ASM लिस्टला आले हे, म्हणजे ना, हे लोक ASM लिस्टला टाकून जातात, तिथंच पडतात स्टॉक. व्हॉलॅटिलिटी जास्त झाली की ते हा, जास्त. मी इथे एंट्री मारली होती या ब्रेकआउटला हा इथे, हा हा. आणि काही दिवस होल्ड केलं मी, पण मग ते इथं गेल्यानंतर ते ग्लोबल मॅक्सला गेलं, त्याच्या ऑल टाइम हाय वगैरेला हा गेलं, म्हणून मग मी सोडून दिलं त्याला तिथून. हा, नाही, मी 1000 ला एंट्री केली होती, हा हा. आणि जवळपास 100 शेअर होते, आणि 1500 ला मी एक्झिट झालो. क्या बात आहे, निघाले ना, बरेच हा. निघाले तरी मग ते. हो. तर हे आणि चांगला आहे पण हा स्टॉक. हा, चांगला आहे. याला कॉम्पिटिटर अजून तर नाहीये. हा, NSDL तर काय अजून नाही नाही, IPO काही नाही. NSDL आहे, पण ते लिस्टेड नाही वाटतं. लिस्टेड नाही अजून, हा बरोबर. राईट, NSDL येईल तेव्हा बघू. हा, बरं, मी काय म्हणतो, असा काही ग्रुप असेल आपला व्हॉट्सअपचा, तर ऍड करा मला. चालेल ना, मी काकाला अकाउंट सांगतो, शिकला. काकालाच बनवायला हा, लावतो मी ग्रुप. चालेल चालेल, ठीक आहे. हा, बाकी इकडे आमचे सगळे मुलं आहे, तर मी दोन्ही मध्ये लक्ष हा, ठेवते, म्हणजे माझ्या कॉलेजचे मित्र काय आहेत हरकत तसं नाही. बघायला. चांगलं आहे, भरपूर माहिती भेटते, असंच शिकायचं. नाही, मी पण स्वतः असंच शिकलेलं आहे, बऱ्याच जणांना विचारून, हे करून ते करून. अजून आम्हाला म्हणजे चार्टचं वगैरे म्हणजे नॉलेज नाही एवढं नाही जास्त. नाही नाही, तुम्हाला तर माझ्यापेक्षा बरंच नॉलेज आहे तुम्हाला, म्हणजे हा, नाही. नाही, मी काकाला फोन लावत असतो, काका ही कंपनी करते काय, मला समजवा. टाटा एक्सपर्ट हा आहेत, हा. पण आम्हाला अजून एवढं नाही.
नाही म्हणजे बिझनेस वगैरे माहिती असतो ना तुम्हाला, कोणत्या कंपनीचा कसा हा बिझनेस आहे. बरोबर. हा 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 ते त्या गोष्टी असतात. हा आता मी काकाला म्हणलं टाटा मोटर्स मध्ये काय चालू आहे, किंवा गाडीचा वगैरे ईव्हीचा काय सीन आहे तुमच्याकडे, तर हे चर्चा चालू असते. बरोबर बरोबर. सराउंडिंग माहित असतं आम्हाला हा बरोबर. हा म्हणून म्हणून तुम्ही थोडं जास्त म्हणजे ते कॉर्पोरेट वाले लोक आहे ना तुम्ही, तर दुनियादारी थोडं माहिती आहे. आहे थोडंफार चांगलं आहे पण. हा म्हणून म्हणून विचारत असतो. हा, आणि युट्यूबला काय असेल तर मग लिंक वगैरे पण पाठवेल. युट्यूबला याच्या आधीचे 2 सेशन आहे माझे. अं, हा, तिथं मी सांगितलं होतं चॅनलचं यांना नाव की वगैरे. हे चार्ट कसे काढायचे वगैरे. हा ठीक आहे, मी पाहिल ते, कारण की मला यांनी आजच सांगितलं म्हणून मी जॉईन झालो. हा नाही हे कसं बेसिक म्हणजे मार्केट काय असतं, कशासाठी असतं, ते पहिलं सेशन आहे. आणि दुसऱ्या हा सेशन हा मध्ये थोडं चार्ट वगैरेवर आहे की कसं चार्ट काढतात, ह्याचा अर्थ काय असतो या कॅन्डलचा, हा हा. आणि ह्याच्यातून ट्रेडिंग मधून कसे पैसे कमवायचे, या अशा गोष्टी. चालेल, लिंक असेल तर शेअर करा. हो हो त्या ग्रुप बनेलला की टाकून देतो मी. चालेल चालेल, ठीक आहे. हे मिस केलं बघा आपण. 25%, 26% अंदाज. चालेल, आणखीन कोणाला काही. हॅलो. ते बाय सेलचं. बाय सेल, हा राईट. ठीक आहे, तर काय कर सार्थक, बाय बोल ना. सेलचा जो सीन आहे ना, तो असं सांगितलं तर मी सांगून पण जाईल, पण तो थेरॉटिकल मध्ये तुला काही समजणार नाही रे ऑनेस्टली. हा. म्हणून तुला मी काय म्हणलं, प्रॅक्टिकली आपण करू, सोबत बाय करू, सोबत सेल करू. तुझं जेवढं चालेल. कॅपिटल असेल, तुला 1 शेअर 2 शेअर अफोर्डेबल असेल, तू तेवढा घेऊ शकतो. हे बघ, मी हा. मी पण आधी हे कार्तिक सारखं 5-5 10-10 रुपयाचे शेअर सापडलेले, म्हणून त्याला कधीच लाज वाटून नाही घ्यायची. हा मग तेच ना, मी पण आणि या लॉस 5-5 झाले ना. 10-10 रुपयाच्या शेअरवर मी 100-100 150-150% प्रॉफिट काढलेले. हा. आणि आता ते म्हणजे हे 100% प्रॉफिट पण 5 रुपये होतं फक्त. पण काढलेलं आहे. बरोबर. काय हा. आता हे JSW एनर्जीचा आहे ना, हा माझा 120% मी काढलेला आहे या स्टॉक पासून. आणि याची किंमत त्यावेळी फार कमी होती. मी घेतलं होतं बघ त्याला इथे. बघ मी इथं घेतलं होतं या झेंड्याच्या तिथं. कळलं का, हा झेंडा जो आहे ना, तिथं घेतलं होतं मी त्याला. आणि त्याच्यानंतर मी इथं विकलं होतं या ट्रायंगलच्या तिथं. तर बघ हे 9 आहे म्हणलं तरी खालून गेलं तर बघ ते 160% ऑलमोस्ट. कळलं. आता ती वेगळी गोष्ट आहे की मी 200 रुपयाचेच घेतले होते. कळलं का, 2च शेअर होते माझ्याकडे. पण हे 170%, आता विचार कर, लाख रुपयाचे असते तर 170% किती व्हायले, 2,70,000 म्हणजे रुपये व्हायले. 3 म्हणजे 3 टाइम झाले असं. तेच ना तेच ना. तर हे अशा 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 असतात, म्हणून हे बिलकुल घ्यायचं नाही की आपलं कॅपिटल कमी आहे. आपल्याला जेव्हा पैसे येईल तेव्हा आपण बघू ना, सध्या शिकण्यासाठी करतोय आपण. आणि बिलकुल तुम्ही ट्राय करा. तुम्ही उद्या 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 तू बसा, तू आणि कार्तिक दोघं पण, ज्याला ज्याचा वेळ बसेल, आणि मस्त चार्ट काढा, ग्रुपवर टाका. मी सांगतो कोणता चांगला आहे, कोणत्याला स्टार मार्क करून ठेवा. मी पण टाकतो. उद्या तर मला वेळ भेटणार नाही, मी सोमवारी ऑफिस मधून टाकेल. आणि सोबत ट्रेड करू. मेसेज टाकायचा की घेऊ का, कसं करू, असं. ठीक आहे. पण असं नाही की अननेसेसरीली तुम्ही मलाच विचाराले आणि तुम्ही स्वतःच काही डोकं लावा. ठीक आहे. आणि मी कधीच म्हणणार नाही की घ्या विकत म्हणून. मी म्हणणार आहे ओके, ठीक आहे, मग घ्यायचं का नाही हे तुमचं अनालिसिस आहे. मी सांगणार त्याच्यात पॉझिटिव्ह गोष्टी काय, निगेटिव्ह गोष्टी काय. मग घ्यायचं का नाही हे तुमचा डिसिजन. ठीक आहे. हे बघ, मी जर सांगितलं तर तुम्ही सांग काम्या व्हाल, म्हणून तसं नाही पाहिजे ना. आपल्याला शिकायचंय. ठीक आहे. तर मी सांगेल पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, आणि मी माझे पण चार्ट्स टाकेल तुम्हाला, तुम्ही पण शिकाल त्याच्यातून. आणि ग्रुपवर थोडस तुम्ही पण टाका चार्ट्स, तुम्हाला जर भेटली चांगलं तर. हो चालेल. ठीक आहे. आणि बाकीचे जे लोक नाही आहेत ग्रुपमध्ये, त्यांनी मी काका तुम्ही एक ग्रुप काढा, प्रशांत काका, एक असाच सगळ्यांचा. त्याच्यात मी त्या लिंक पण टाकून देतो युट्यूबच्या, किंवा मी तुम्हाला टाकून देतो लिंक्स. आणि आजचं हे सेशन पण मी अपलोड करेल, आता जो हे थोडंसं झालंय आपलं,
चर्चा ही डिस्कशन हे पण टाकून देतो मी YouTube वरती. आणि बस मग तुम्ही तिथं पण चार्ट बद्दल तुम्ही शिकू शकता. त्या व्हिडिओज मधून काही डाऊट आले तर मला विचारू शकता. काय बोलणार रिपीट करताल का सर? काय नाही, मी म्हणलं यांचा ग्रुप करून घ्या एक तयार व्हॉट्सअपवर. तिथं मी तुम्हाला लिंक देतो जुन्या माझ्या सेशनची. नाही तर तुम्हाला पाठवून देतो. ठीक आहे, ठीक आहे. तर तुम्ही ते बघू शकता. ओके, ठीक आहे. चालेल. तर आणखीन काही डाऊट किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही काही. ठीक आहे, राईट. तर याचे नोट्स वगैरे तर म्हणजे चॅट कॉपी करून घ्या हवे असेल तर. तसं रेकॉर्डिंग मध्ये आहे हे. अँड थँक्यू. ठीक आहे, चलो. हा, सॅटर्डे नाईट एन्जॉय करा सगळेजण. हा. ओके, थँक्यू. येस सर. चल, बाय. बाय बाय. बाय सर साळुंके सर, बाय. म्यूट आहे माईक तुमचा. हॅलो, माईक म्यूट आहे सर. हा, ओके, बाय प्रज्वल. हा, थँक्यू. ठीक आहे.